विद्यार्थी मित्र हो, खरं तर सरांनी आता सांगितलं की बरेच दिवस झाले या रस्त्यासाठी प्रयत्न सर करत होते, पण ते कुठं योग येत नव्हता. पण आज उदय महाराज खासदार झाले आणि त्यांच्या पहिल्याच ह्याच्यामध्ये खरं तर हे काम ननावरे साहेबांनी लक्ष देऊन घालून घेतलं आणि त्याबद्दल खरं तर खासदार महाराज साहेबांचं बी अभिनंदन. आणि खरं तर आता सर मला नाही वाटत की आता फत्यापूर कामेरी किंवा आपल्या भागाचं एक चांगलं भाग्य आहे की आज आपल्याला तालुक्यातला खासदार आहे, तालुक्यातले मंत्री झाले आणि तालुक्यातलाच आपला आमदार आहे. त्यामुळे खरं तर तुम्हाला आता इथून पुढे काही मागायची गरज पडणार नाही किंवा कुठे हेलपाटे घालायची गरज पडणार नाही. तेवढी काळजी आम्ही सर्व मंडळी घेऊ. आणि जे काय आता ह्या रस्त्यासाठी कमी पडणारा निधी आहे ते सुद्धा किती काम होतं ते बघूया. त्या कॉन्ट्रॅक्टरांना मी विनंती करतो की काय काम आपलं आता किती बसतंय, किती राहतंय, त्याचा एक प्रस्ताव खरं तर द्या. आपण दादांच्या फंडातून ते राहिलेलं काम एकत्र खरं तर करून घेऊ. हे काय होतं की हे काम झालं परत ते नवीन काम करेपर्यंत जुनं काम खराब होतं. त्याच्यापेक्षा दोन्ही कामं आपल्याला एकत्रित करून घेता येतात का बघूया. तसं दादांचं पत्र देऊन बाकी टेंडरही होईपर्यंत आपल्याला काय निधी लागतोय बघून ते काम आपण एकत्रितपणे करून घ्यायचा प्रयत्न सर करूया. त्याच्यात कुठलंही अडचण येणार नाही. आणि इथून भविष्य काळात सुद्धा जे काय कामं असतील शाळेसाठी जो काय लागणारे सहकार्य आहे दादांच्या माध्यमातून असेल, शिवेंद्र बाबा आहेत किंवा खासदार उदय महाराज आहेत, या तिघांच्याही माध्यमातून तुम्हाला काही कामं लागली किंवा काही अडचणी असल्या तरी खंबीरपणे आपण त्या सोडवण्यासाठी सर्वजण आम्ही एकत्रितपणे काम करू एवढी तुम्हाला ग्वाही देतो. आणि खरं तर इथं आज या कार्यक्रम